नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायली यांचं बोलणं सुरू आहे. खरं तर अर्जुनला कोणतीच गोष्ट कळत नाहीये की ह्या प्रियाच नक्की करायचं काय. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता सायली प्रतिमाला सांगत असते की प्रतिमा, तुम्हाला माहीत नाहीये, तुम्ही तिला आता पाहते गेल्या 20-22 वर्षात तिचे मी इतके रंग बघितलेले आहेत ना, ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. असं त्या दोघींची बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सायली आता सांगत असते की प्रतिमा, त्या काहीही झालं तरी तिच्यावरती विश्वास ठेवू नका, कारण तिने कोणत्या थराला जाऊ शकते याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण आता ती खोट वागलेली आहे, घरात येण्यासाठी ती खोट वागलेली आहे असे इकडे सायली सांगत असते. कारण तिने प्रत्येक वेळेस खोटारडेपणाच केलेला आहे. त्याचबरोबर अर्जुन आणि रविराज दोघेही गाठोड शोधत असतात. तेव्हा रविराज मात्र अर्जुनला म्हणत असतात की अर्जुन, तू विसरतोयस का रे गोष्ट? तुझ्या लक्षात येत नाहीये, कारण गुन्हेगार अट्टल गुन्हेगार असतो कोणताही, त्याच्याकडे असलेले पुरावे, त्याच्याकडे असलेल्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या वस्तू तो गुन्हेगार स्वतःच्या घरात नाही ठेवत. अर्जुन, ही गोष्ट आता रविराजांनी अर्जुनला सांगितलेली असते, कारण सगळ्या रूमची शोधाशोध करून झालेली असते, पण गाठोड कुठेच सापडलेलं नसतं. अर्जुनला मात्र खात्री असते की ते गाठोड रियाने चोरलेलं आहे, म्हणजे सायलीच जे गाठोड आहे ते प्रियाने चोरलेलं आहे. या गोष्टीची पुरेपूर खात्री अर्जुनला झालेली आहे. म्हणून तर अर्जुन तेवढं ठामपणे बोलत असतो. परंतु इकडे रविराज मात्र आता स्पष्टपणे इकडे अर्जुनला सांगतात की हे बघ कसं आहे माहीत आहे का अर्जुन, आत्ता जरी आपण ह्या गोष्टी अशा पद्धतीने पाहत असलो तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती नाकारता येणार नाही. कारण ते गाठोड जे आहे तिनं अशा ठिकाणी लपवलेला असणार आहे की ज्याचा अंदाज येणार नाही. त्यानंतर अर्जुन घरी आलेला असतो. घरी आल्यानंतर त्याच्याकडे जे आय कार्ड असतं ते आयकॉर्ड तो पाहतो आणि म्हणू लागतो की कसं आहे, तू एक गाठवड नसलं नाही सापडलं म्हणून काय झालं, कारण यामुळं माझं सायलीकडे जाण्याचा मार्ग जो आहे तो बंद झालाय असं होऊ शकत नाही, कारण मी सायलीकडे तर जाणारच आहे, सायलीच्या आई-बाबांपर्यंत मी पोहोचणार आहे असं अर्जुनच बोलणं चाललेलं असतं. अर्जुन स्पष्टपणे या गोष्टीबद्दल बोलत असतो आणि त्याने ते आय कार्ड हातात घेतलेलं आहे आणि तो म्हणत आहे की मला माहिती आहे की काय केलं पाहिजे. तर इकडे अर्जुन आता सायलीच्या शाळेमध्ये जाऊन ह्या गोष्टी शोधून काढणार आहे. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर इकडे नक्की प्रियाची कलपट्टी कशी होणार अर्जुन आवरत असतो. तेव्हा सायली वरती येते आणि म्हणते, अहो तुमच्यावरून पण झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, मला एका केसच्या संदर्भात सिनियरकडे जायचं आणि जोपर्यंत मी तिकडे जात नाही तोपर्यंत माझं काम पूर्ण होणार नाही असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते की मग मी पण येते, मला पण जायचं, कारण तुम्हाला सांगायचं राहिलं की प्रिया आहे ना आणि अश्विन भाऊजी, त्यांचा तो तंबू आहे ना तोही तिथे दिसत नाहीये आणि ते दोघंही बाहेर दिसत नाहीयेत. मला असं वाटते की ते दोघंही गेलेले आहेत, म्हणजे प्रिया आता रविदास सरांकडे गेलेली आहे असं मला वाटत आहे. अर्जुनच बोलणं चाल सायलीच बोलणं असतं. अर्जुन म्हणत असतो की आता मी काय करणार आहे, कारण सायली जर सोबत आली तर खूप अवघड होणार आहे. तिथे जाऊन मी वस्तू कशा शोधणार आहे हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. आणि अर्जुन म्हणत असतो की नाही, मला नक्की काहीतरी केलं पाहिजे, सायली तिथे येऊ नये म्हणून काहीतरी केलं पाहिजे, हे अर्जुनच्या डोक्यात सुरू असतं. त्याचबरोबर सायली मात्र अर्जुनला म्हणत असते की मी येते, कारण अहो प्रिया तुम्हाला माहिती आहे ना कशी. आणि एकतर प्रतिमा, अर्जुन म्हणतो की मी बोलतो ना, मी बघतो. तिथे गेल्यावर सायली म्हणते, नाही हो, कसं आहे, मला तिथे येणं गरजेचं आहे. जी मुलगी स्वतःच्या आई वडिलांना चुकीच्या गोळ्या औषध देते, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागते, तिच्याकडून काय अपेक्षा करणार आहोत आपण असं सायलीच बोलणं असतं. इकडे रविराज आलेले असतात.
रविराज घरात आल्या आल्या प्रियाला पाहतात तेव्हा रविराजांचा पारा चढलेला असतो. रविराज म्हणत असतात की तुला कळते का प्रतिमा, तू या मुलीला घरात का घेतलेला आहेस? मला एका प्रश्नाचे उत्तर हवीय. तेव्हा प्रिया म्हणत असते की हे बघा बाबा, खरं मी तुम्हाला सांगते की आईच मला ये म्हणली घरात म्हणून मी आणि अश्विन घरात आलेलो आहे, असं प्रिया सांगत असते. पण त्यासाठी तीन जी केलेली कारस्थान असतात ती कारस्थान मात्र ती सांगत नसते. तिच्या डोक्यात फक्त एवढंच असतं की मला आईने सांगितलं घरात ये म्हणून आणि म्हणूनच मी आलेली आहे, अशा पद्धतीने ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात. खरं तर प्रिया जे सांगत असते त्याच्यावरती रविराजांचा अजिबात विश्वास नसतो. रविराज म्हणत असतात की नक्की काय झालं ना याच्याशी मला देणं घेणं नाहीये, मला फक्त एवढंच माहिती आहे की ही मुलगी या घरामध्ये काय करतीये जिचा आपल्याशी काहीही संबंध नाही. प्रतिमा, मला उत्तर दे, तू बोलायचं आहे, असं म्हणत रविराज प्रतिमाशी बोलत असतात. प्रतिमाला दरडावून विचारत असतात. तेव्हा प्रतिमा मात्र घाबरलेली असते. इकडे अर्जुन सायलीला समजवत असतो की मी जाऊन येतो. तो मी बोलतो तेव्हा सायली म्हणते, नाही या, तुम्हाला माहिती आहे ना ती मुलगी कशी आहे, मला तिथे येणं गरजेचं आहे. प्रतिमांची अवस्था काय झाली असेल, ती तिथे गेली आहे, तुम्हाला माहिती आहे ना, असं म्हणत इकडे आता सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे. अर्जुनच्या डोक्यात त्याच तसं चालू असतं. त्याला काही करून सायलीच्या आई-बाबांपर्यंत पोहोचायचं आहे. परंतु सायली मात्र आता त्याला मध्येच काहीतरी वेगळं सांगत असते. त्यामुळे अर्जुन थोडासा डिस्टर्ब होत असतो. पण अर्जुन म्हणत असतो की नाही, मला जायचं आहे, असं अर्जुनने आता स्पष्ट सांगितलेलं असतं. पण तरीही गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आणि त्याचवेळी इकडे घडतं असं की अर्जुन आणि त्याचबरोबर सायली हे सगळं जे काय आहे ते परिस्थिती हडल करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक वेगळाच परिणाम झालेला असतो. सायलीने परत उचललेली असते. अर्जुन म्हणत असतो की आता मला काहीच पर्याय नाहीये, मला सायलीला तिकडे घेऊन जावंच लागणार आहे. हा डोळा विचार अर्जुनच्या डोक्यात आलेला असतो. इकडे आता सुमन सांगायला लागते की भाऊजी, वहिनी नाहीच म्हणत होत्या. तेव्हा रविराज भयानक चिडतात आणि सुमनला म्हणतात की तुला विचारल का मी प्रतिमा, तू उत्तर द्यायचं, बोल पटकन काय झालेलं होतं, असं म्हणत रविराज प्रतिमावर पारा चढलेला असतो. ओरडत असतात. प्रतिमाला म्हणत असतात की सांग. तेव्हा मात्र नागराज तिथे असतो. नागराज म्हणत असतो की अरे दादा, ऐकून घे ना. तेव्हा प्रतिमा बोलायला सुरुवात करते. प्रतिमा म्हणत असते की काय झालं माहितीये का, मी तिला घरात घ्यायला नाहीच म्हणून सांगितलं होतं. तिला सांगितलं होतं की आत्ताच्या आत्ता तू बाहेर जा, परंतु तिने आपल्या दारामध्ये स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. हे ऐकल्यानंतर रविराज पुन्हा चिडलेले असतात. रविराज म्हणत असतात की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, पण प्रतिमा, तू या मुलीला घरात घेतलेलं आहे आणि तूच तिला सांगायचं आहे की या घरातून बाहेर हो. नागराज बोलत असतो. नागराज म्हणत असतो की दादा, जर तिने तिच्या जीवाचं बरं वाईट काही केलं असतं तर लोकांनी आपल्या तोंडात शेण घातलं असतं. तेव्हा रविराज म्हणतात की लोकांनी शेण घालायचं राहिलं का तोंडामध्ये, कारण ह्या मुलीने एका गुन्हेगाराची साथ दिलेली आहे, त्यांच्या बाजूने उभी राहिलेली आहे आणि लोकांनी तोंडात शेण घालावं म्हणून मी काही बोलत नाहीये किंवा वागत नाहीये. मलाच पटत नाहीये तिचं वागणं, म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे. मलाच ते पटलेलं नाहीये. तिचा खोटारडेपणा गेली 2 वर्ष झाल मी पाहत आलोय, असे इकडे रविराज बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते, पण अहो, तेव्हा रविराजांचे एकच म्हणणं असतं की आत्ताच्या आता तू या मुलीला घरातून बाहेर काढायचं आहे. तू घरात घेतले ना, मग तूच तिला जायला सांगायचं आहे, असं म्हणत रविराज भडकलेले असतात. रविराज त्यांच्या निर्णयापर्यंत पोहोचलेले असतात. काहीही झालं तरीही प्रिया मात्र या घरात राहता कामाने. इकडे आता महिप्त आलेला असतो. महिप्तला आल्याला समजलेलं असतं की साक्षीने
जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे, स्वतःच्या जीवाच बरं वाईट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट महिप्तला समजलेली असते. तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की मला आता बाहेर जे कळलेलं आहे ते खरं आहे का, हे खोट आहे सगळं, कारण माझी मुलगी असा जीव देऊ शकत नाही असं महिप्त बोलत असतो. तेव्हा साक्षी म्हणत असते की म्हणजे काय करू, तुम्ही सांगा ना काय करू, कारण तुमची मुलगी जीव देऊ शकत नाहीये हे मला माहिती आहे. पण आता तुमच्या मुलीकडे काही पर्याय राहिलाय का? ती प्रिया आपल्या नाकावर टिच्चून इथून निघून गेलेली आहे. आपण काय केलं? आपण काहीच करू शकलेलो नाही. तुमच्या लक्षात येत नाही अहो अण्णा, तुम्ही विसरताय अहो, तुमची मुलगी मरते. रोज तिच्या बाबतीत विचार करा तुम्ही. आणि ती म्हणत असे की मला इथून जीव देण्याशिवाय कोणताच पर्याय नाहीये, म्हणून मी तो प्रयत्न केलेला आहे. तेव्हा महिप्त म्हणत असतो की मी वकिलांशी बोलतोय, मी पाहतोय काय करता येईल ते. तेव्हा मात्र प्रिया साक्षी म्हणत असते की ह्या वाक्याचा वीट आलाय, कारण रोजच तुम्ही मला हे वाक्य सांगत असता. आणि होते का तसं घडतंय का काही ते सांगा आधी मला, कारण काहीही झालं तरीही आपल्या पुढे कोणता पर्याय आहे का? आपल्या नाकावर टिचून तिला देखील असं वाटते की तन्वीने या घरामध्ये राहू नये, पण तिने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता प्रतिमाला असं वाटते की पुढे काय झालं तर काय करायचं असा विचार करून ती म्हणते की मला असं वाटतंय की तन्वीन राहायला पाहिजे. पण रविराज मात्र अजूनही चिडलेलाच आहे. रविराज म्हणतो तुझा काय निर्णय आहे तो तू घे. नागराज मात्र खुश झालेला आहे, कारण नागराजला कळलंय की कसं का होई ना, पण प्रियाने बरोबर या दोघांना बाटलीत उतरवलेला आहे, कारण आता तिला राहण्याची परवानगी मिळालेली आहे. नागराज म्हणतोय प्रिया खरंच तू हुशार आहेस. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सुमन एक ग्लास भरून पाणी प्रतिमाला देते आणि तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते की सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित होतील. आता प्रिया देखील व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करेल, कारण ती आता जेलमधून आलेली आहे. त्यामुळे तिला आपल्या घराच महत्त्व कळले असं ती समजावून सांगत आहे. आणि तेवढ्यात अर्जुन आणि सायली आलेले आहेत. अर्जुन आणि सायली पाहतात की प्रतिमा एकदम शांत बसलेली आहे. तेव्हा ते विचारतात की काय झालं. तेव्हा सुमन सांगते की प्रिया आलेली आहे. तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात की आम्हाला देखील असंच वाटलं होतं की ती इथेच आलेली असणार आहे. तेव्हा सुमन सांगते की तिला घरात घेण्याशिवाय आमच्या पुढे पर्यायच उरलेला नव्हता ना, इलाजान आम्ही तिला घरात घेतलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे असं काय झालं की तुम्हाला तिला घरात घ्यावंच लागलं. तेव्हा ती सांगते की प्रियान घराच्या समोर स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टीमुळेच आम्हाला तिला घरात घ्यावं लागलं. अन्यथा आमची पण इच्छा नव्हती की तिला घरात घ्यायची, पण तिने असा काही ड्रामा इथे केलेला होता की त्यामध्ये कदाचित तिचा जीव गेला असता असं आम्हाला वाटलं आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला, असं सगळं सुमनने सांगितलेलं आहे. तेव्हा अर्जुन आणि सायली यांना समजलंय की प्रिया किती मोठा ड्रामा करू शकते. ते प्रतिमाला खरंच तन्वीला आत घेतल्याचा पश्चाताप होतोय, पण तिला भीती वाटते की आपण जर का तिला घराच्या बाहेर काढलं आणि खरोखरच जर का तिने जीवाचं काय केलं तर काय करायचं. सायली सांगते की तुम्ही तन्वीला आत घेऊन खरंच चूक केलेला आहे, कारण तन्वी काय करू शकते तुम्हाला माहिती नाहीये. तिचा सगळा ड्रामा आम्हाला चांगला माहिती आहे. त्यामुळे आता तुम्हाला खूपच सुरक्षित आणि सावध राहणं गरजेचं आहे. तर अर्जुन देखील त्यांना हाच सल्ला देतोय, ती काय करू शकते ना हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्याच घरामध्ये सुरक्षित राहणं गरजेचं आहे. शेवटी तुम्हाला तिला घरात ठेवायचं नाही ठेवायचे हा तुमचा प्रश्न आहे, असं अर्जुन बोलतो. तर इकडे रविराज चिंतातूर होऊन बसलेला आहे. आपल्या घरामध्ये तन्वी राहते या गोष्टीच त्याला खूपच वाईट वाटलेलं आहे. त्याला जुन्या काही गोष्टी आठवत आहेत की कशा प्रकारे त्याने तन्वीला स्वतःच्या घरामध्ये घेतलेलं होतं, पण त्यानंतर 3 वेळोवेळी कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली
आणि ती खोटी साक्ष अर्जुनने पकडली सुद्धा, आणि तेव्हा ती कोर्टामध्ये खरं बोलली, आणि मग कोर्टाने तिला शिक्षा देखील सुनावलेली. त्याला आठवते म्हणजे तन्वी ही खूपच नीच पातळीला गेलेली मुलगी आहे असे विचार त्याच्या मनामध्ये येतायत. तिला घरात ठेवलंच नाही पाहिजे असं देखील त्याला वाटतं, कारण ती खोटारडी तर आहेच पण गुन्हेगारांना मदत करणारे आहे असं देखील त्याला वाटते. तर इकडे सायली प्रतिमाला सांगते की आता तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे. स्वतःच्या गोळ्या तुम्हाला स्वतः नीट घ्याव्या लागणार आहेत, कारण ती तुमच्या गोळ्यांमध्ये हेराखेरी करू शकते. तेव्हा सुमन सांगते की आता तसं करण्याची काही गरजच नाहीये, कारण स्वतः रविराज भाऊजी आता प्रतिमाला गोळ्या देतात. त्यामुळे तिच्याकडे कोणती जबाबदारी आम्ही देणार नाहीये. तरी देखील साहिलीला ती गोष्ट पटलेली नाहीये की तन्वी तिथे राहते. आता अर्जुन इकडे रविराजला भेटायला आलेला आहे, कारण त्याला ते गाठोड शोधायचं आहे. तो पाहतो, पण रविराज एकदमच चिंतातूर झालेला आहे. तो त्याला म्हणतो की काय टेन्शन आहे का? तेव्हा रविराज म्हणतो टेन्शन कसलं, काहीच टेन्शन नाहीये. अर्जुन म्हणतो मला समजत की तन्वी आल्यामुळे तुम्ही जरा टेन्शनमध्ये असाल. तेव्हा तो म्हणतो तन्वी असल या कोणत्या व्यक्तीला मी ओळखतच नाहीये, आणि अनोळखी व्यक्तीविषयी बोलून मी माझा वेळ अजिबात वाया घालवत नसतो हे तर तुला माहिती आहे. म्हणजे अर्जुनला समजल की रविराजला अजिबात पटलेल नाहीये तन्वी आलेली. त्याचबरोबर तन्वी या विषयावर बोलण्याची देखील रविराजची इच्छा नाहीये हे देखील त्याला समजतं. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, माझं एक छोटं काम होतं, पण ते मी नंतर करतो. तेव्हा रविराज त्याला हाताला धरून बसवतो आणि म्हणतो तुझ महत्वाचं काम आहे ना, तर काम करूनच ज्या मला माहिती आहे ज्यावेळेस तू महत्वाचं काम म्हणतो तेव्हा काम अतिशय महत्वाचं असतं, आणि तेव्हाच तू येत असतो. काय काम आहे ते मला नीट सांग. तेव्हा अर्जुन सांगायला लागतो की मला सायलीच्या आई वडिलांचा शोध घ्यायचा आहे. तेव्हा रविराज एकदम चमकतो आणि म्हणतो पण सायलीचे आई वडील ते आहेत का? तेव्हा अर्जुन सांगतो की हो ते आहेत. मधुभाऊने कोमामध्ये जाण्याच्या अगोदर मला या गोष्टी सांगितलेल्या होत्या की सायलीचे आई वडील जिवंत आहेत, आणि आता मी त्यांचा शोधाशोध करतोय. तेव्हा रविराज म्हणतो ठीक आहे, पण यामध्ये मी तुला काय मदत करू शकतो? तेव्हा अर्जुन सांगतो की जेव्हा आश्रम सील करण्यात आलेलं होतं तेव्हा प्रत्येक व्यक्तीच गाठोड मिळालेलं होतं, पण त्यामध्ये 18 गाठोडे होते. 20 गाठोडे असायला पाहिजेत, पण त्यातले 2 गाठोडे म्हणजे प्रिया आणि सायली या दोघींच गाठोडं तेथे मिळालेलं नव्हतं. मला असं वाटतंय हे गाठोडं प्रियानंच चोरलेलं असणार आहे. स्वतःच्या आणि सायलीच दोघींचीही गाठोडे 3 आणलेले असणार आहेत. मला प्रियाच गाठोड सापडलं, पण सायलीच गाठोड मला काही सापडत नाहीये. ते 3 कुठे लपवल्या हे मला कळत नाही, पण मला असं वाटते की 3 ते गाठोड नक्कीच इथं घरामध्ये लपवलेलं असणार आहे. आता रविराजला पुन्हा एकदा धक्काच बसलेला आहे, पण प्रिया हे सगळं करू शकते हे मात्र गोष्ट त्याला अगदी मान्य आहे. कारण जर का आश्रमामध्ये 18 गाठोडे सापडलेले असतील आणि 2 गाठोड्या गायब असतील, तर नक्कीच प्रियाने ते उचलून आणलेलं असू शकते. या गोष्टीवर रविराजचा ठाम विश्वास आहे. तेव्हा तो अर्जुनला म्हणतो की तू काहीच काळजी करू नको. तुला जर का वाटत असेल ना घरामध्ये सगळीकडे शोध घ्यायचा आहे, जिथं वाटते तिथं तू शोध घे, पण ते गाठोड लवकरात लवकर शोधून काढ असं म्हणून त्याने शोधाशोध करण्याला परवानगी दिलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली प्रतिमाला सांगते की आता तुम्हाला खूपच काळजी घ्यावी लागणार आहे, कारण मला माहिती आहे ती पोरगी काय काय करू शकते. तिचे कसले कसले रंग आम्ही बघितले ते तुम्हाला माहिती नाहीयेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला जपा असा सल्ला सायलीने दिलेला आहे, आणि तो अतिशय योग्य देखील आहे. कारण प्रिया कोणत्या थराला जाऊ शकते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तरी देखील प्रतिमान तिला घरात घेतले म्हणल्यानंतर आता वाईट परिणाम तिला भोगावे लागतील. इकडे अर्जुन प्रियाची रूम शोधत आहे, पण त्याला ते काही गाठोड सापडत नाही.
त्यामुळे रविराज त्याला म्हणतो की एखादा अट्टल गुन्हेगार हा चोरी करून आणलेली वस्तू कधी स्वतःच्या रूममध्ये ठेवत नाही, ती त्याने दुसरीकडे ठेवलेली असणार आहे. इथं तो प्रियाला अट्टल गुन्हेगार तर म्हणलेला आहेच, त्याबरोबर इथं ते गाठोड तुला सापडणार नाही, तर दुसरीकडे कुठेतरी असणार आहे असं सांगून अर्जुनला त्याने चांगलाच क्लू दिलेला आहे. आता अर्जुन त्याचा फायदा कसा करून घेतोय आणि आता तो काय करतोय ते आपल्याला पुढील भागातच समजणार आहे. पण अर्जुनला आयडेंटिटी कार्ड सायलीत सापडलेलं आहे आणि ते कार्ड घेऊन तो आता शाळेमध्ये जाण्याचा विचार करत आहे की जेणेकरून शाळेमध्ये गेल्यावर त्याला सायलीविषयी सगळी माहिती मिळेल असं त्याला वाटते. त्यावरचा फोटो जरी गेलेला असला तरी शाळेचं नाव आहे आणि त्या नावावरून सायलीच्या आई-वडिलांचा पत्ता आपल्याला मिळू शकतो असा विचार करून तो आता शाळेमध्ये चाललेला आहे. अर्जुन आता शाळेमध्ये गेल्यावर खरोखरच त्याला सायलीच्या आई-वडिलांचा पत्ता मिळेल का? त्याचबरोबर सायलीचा जुना एखादा फोटो मिळेल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.